तर मंडळी आम्ही आज निघालो ते म्हणजे केळशीला कोकणामध्ये। आजची व्लॉगची सुरुवात आपण रात्रीपासूनच करतोय की प्रवास आपण रात्रीच करणार आहोत, जेणेकरून आपल्याला सकाळी जो वेळ मिळेल तिथे आपण एक्सप्लोर करू शकतो केळशी। 1 वाजलेला आहे आणि आम्ही आता कॉफी घ्यायला उतरलेलो आहोत। सो केळशीचा व्लॉग जबरदस्त असणार, मजा येणार आहे। इकडे आम्ही आता कॉफी घ्यायला थांबलेलो आहोत। राहुल आणि ओमकार। सो ही बघा कॉफी खूप सुंदर होती, मस्त एकदम टेस्ट होती। ओमकार कशी आहे कॉफी? हे केलेलं ना, मस्त आहे, एक नंबर नाईस कॉफी। नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं परत नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये। मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे केळशीमध्ये। गुड मॉर्निंग फ्रॉम केळशी। तर पहाटे 3 वाजता आपण इथे पोचलेलो आहोत। रात्री 8:30 वाजता आपण निघालेलो धानसरवरनं आणि नंतर मग आपण इथे आता पोचलेलो आहोत पहाटे 3 वाजता। त्याच्यानंतर मग इथे आपण आपल्या भाऊजींचंच जे रिसॉर्ट आहे तिकडे आपण आज स्टे करणार आहोत आणि तिथेच राहणार आहोत, झोपणार आहोत। तिकडेच झोपण्याची सोय पण केलेली आहे। तर आता सगळे आतमध्ये तर सगळे झोपलेले आहेत। तर आपण इथे आलेलो आहोत, मस्त सकाळ मॉर्निंग घेतोय व्ह्यू, जो मस्त बाहेर पाऊस चालू आहे, हिरवगार झालेलं आहे। ओव्हरऑल प्रवास बोललात माझा आता खूप सुंदर झाला। सगळे मी, माझे भाऊ आणि वहिनी आम्ही सगळे आलेलो आहोत। तर टोटल आमची 3 गाड्या आलेल्या आहेत, 4थी गाडी आमची अजून एक येते। तर ओव्हरऑल बोलाल तर थांबत आम्ही येत होतो, जरा आजूबाजूचा परिसर पण थोडाफार आम्ही एक्सप्लोर करत येत होतो। म्हणजे धुकं वगैरे होती, खूप छान होता, म्हणजे मजा आली प्रवासाला। तर आज संध्याकाळी आहे बड्डे प्रिशाचा, तर भाचीचा माझ्या। पण आता बघूया आता कसं काय पावसाचं वातावरण जे आहे त्याच्यावर ना डिपेंड करेल। जर पाऊस नसेल तर आपण एक्सप्लोर करूया इकडचं परिसर केळशीमधला। तर चला, ही जी सकाळ आहे ती फक्त आणि फक्त आपल्या कोकणामध्येच अनुभवता येते। कोकण हा स्वर्ग उगाच नाही म्हणत त्याला। गुड मॉर्निंग बाबू। गुड मॉर्निंग काका। आमचं बाळ कसं उठलंय बघा। हाय, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग काका। बोल। हो मंडळी, मस्त की फ्रेश झालेलं आहे, आंघोळ झालेली आहे आणि आता नाश्ता करूया। सुरक्षाने नाश्ता केलेला आहे, सो तो नाश्ता खाऊ आणि मग पुढचा प्लॅन। चला। सो हे बघा मित्रांनो, आता नाश्ता करतोय, कांदे पोहे आहेत, रेडी आहेत, खाऊया, मस्त गरमागरम आहेत। तो मंडळी इकडे आपला हा स्टे आहे, ह्या होममध्ये, होमस्टे आहे। पोट भरून मस्त नाश्ता झाला आणि आम्ही निघालो केळशी एक्सप्लोअर करायला। तर आता कुठले स्पॉट आहेत हे आपण आता बघूया हळूहळू करून। तो ओमकार, आपण आता कुठे आलोय? आता आपण चाललोय अंजरली बीच, तिथे एक लाईट हाऊस आहे। हा, तिथे चाललोय। चालेल। सो मंडळी, घरात गणपती जर मूवी बघितली असेल तर त्याची जो पहिलं गाणं आहे कोकण आपला असं, ते इकडे शूट झालेलं आहे। सो हाच ते ठिकाण, मस्त एकदम आणि सुंदर असं। तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही माझा रील वगैरे बघितली असेल, शॉर्ट्समध्ये बघितलं असेलच, तर हीच ती जागा जिकडे आपण ड्रोन शॉट घेतलेले आहेत। आणि ही जागा तर खूपच सुंदर आहे, दोन्ही बाजूला मस्त अथांग असा हा समुद्र आहे आणि आजूबाजूला पूर्ण नेचरमध्ये असं असलेला हा ब्रिज। सो खूप भारी आहे आणि मस्तच वाटते। तुम्हाला कसं वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा, आवडेल मला तुमच्या कमेंट्स वाचायला। सो हा बघ, हा बीच जो आपण सांगितलेला तुम्हाला, सगळे एन्जॉय करतात। आपल्या 2 गाड्या आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता तो लाईट हाऊस आहे, सध्या बंद आहे।
टाईम्स असतात त्याला, त्या टायमामध्ये गेलो तर उघडं भेटेल, नाहीतर बंद राहील. आणि बाकी ते बघा. तर आपण आता चाललो ते म्हणजे अंजर्लीच्या कड्याच्या गणपतीला. आणि हा बघा, हा एंट्रन्स आहे. आणि आता गणपती तुम्हाला दाखवतो लवकर. म्हणजे आपण आता पोहोचलो होते अंजर्लीच्या गणपती मंदिरमध्ये. आणि आता आपण दर्शन घेऊया तिकडे. चला. इकडे बघू शकतो तर टाइम दिलेला आहे. मंदिराची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. हे जे आहे ते आता शिव मंदिर आहे, जे गणपती मंदिराच्या बाजूला आहे. शिव मंदिर समोर बघू शकता तुम्ही, कासव आहे. जिथे चाललो आहोत तिथे बाप्पाचं पहिलं पाऊल पडलेलं होतं. सो ते आपण आता बघणार आहोत. सो आपण आता इकडनं चाललो आहोत. सो हा बघा, इथे पहिलं पाऊल ठेवलेलं. आणि हे बघा इकडनं हा व्ह्यू आहे. सो हा बघा इकडे बघता तो हा ड्रोन. आणि हा माझा भाऊ जो ड्रोन शॉर्ट्स घेतोय. आणि आपल्या व्हिडिओमध्ये जेवढे ड्रोन येतील, शॉर्ट्स येतील, तो ह्यानेच घेतले वैभवने. हा बघा. सो आता ड्रोन व्ह्यू बघा, एवढे सुंदर आला ना. आणि खरंच खूपच भारी वाटते बघायला पण. आणि हा सर्कल जो दिसतो ना, तिकडे आपल्या पप्पाचं पहिलं पाऊल पडलेलं, तो वाला जागा आहे, जे मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जवळून. माझा ड्रोनमधनं पण बघा कसं वाटतंय. त्यानंतर आपण आता घेऊया गणपती मंदिराच्या 360 व्ह्यू. सो बघा, हे मंदिर जे आपल्याला आता आपण दाखवणार आहोत पूर्ण 360 व्ह्यू घेऊन. कसं वाटतं ते पण सांगा मला कमेंट करून. आणि इकडे आपली सगळी पूर्ण गँग बसलेली आहे आज कोकम सरबत प्यायला त्या काकींकडे. राहुल सो मंडळी, मी आत्ताच जस्ट आपल्या एका फेमस यूट्यूबर म्हणजेच बालाजी जामखेडे यांना भेटलो. JB ब्लॉग्सच्या नावाने फेमस आहेत ते खूप. आणि मी त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर फोटो पण काढला. फोटो इथे मी टाकीनच नक्कीच. व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण की ते थोडे घाईत होते. आत्ता ते काय पेड प्रमोशनसाठी ते आलेले, तर भेटलेत. मस्त वाटलं गप्पा मारून. दादा जा व्हिडिओ बघत असशील तर नक्कीच लाईक दे. आणि मजा आली तुझ्याशिवाय गप्पा मारून. आणि ओव्हरऑल जर बाप्पाचं दर्शन खूप छान झालेलं आहे. तर आता आपण कोकम सरबत पिऊया. मस्त असं थंडगार आपण आता पिता होते म्हणजे कोकमचं सरबत. आणि तुम्हाला आता मी कोकणचा मेवा पण दाखवतो. हा बघा कसा असतो आपला कोकणचा रानमेवा. बघूनच पाणी सुटतं तोंडाला माझ्या, तर एवढं भारी येते. मंडळी आता आपण आलो होतो दुर्गादेवी देवस्थान अर्जली. आणि हे बघा हे मंदिर आहे, ते आपण मंदिरात आता जाणार आहोत. चला तुम्हाला मंदिराचं दर्शन देतो. का सुंदर मंदिर आहे. याला असं वाटतं पुरातन काळामध्ये आपण आलोय. एवढं सुंदर असं आहे मंदिर. आणि कोकणातले जेवढे मंदिर आहेत ना, मी जेवढे बघितलेत, हे एकाच प्रकारे असे बांधले गेलेत. म्हणजे असं टाईपमध्ये बांधले गेलेले आहेत हे मंदिर. खूप मस्त वाटतात. हे बघा ना, हा जो स्ट्रक्चर बघता ना, तर तुम्ही माझी कोकणची सिरीज बघितली असेल तर त्याच्यामध्ये पण मंदिरं दाखवलेत, ती पण ह्याच पद्धतीने बांधली गेली आहेत. आणि हे पण असंच आहे. खूप छान आहे, मस्त आहे. आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया.
राहुल कसं वाटलं तुला मंदिरात येऊन? खूप छान वाटलं. एकदम छान आहे. एकदम छान. कसं वाटलं तुम्हाला वहिनी? खूप सुंदर आहे. अप्रतिम मूर्ती आहे. बरं, स्ट्रक्चर एकदम खूप सुंदर बांधलेलं आहे. थँक्यू. हे ते आवाजचं मंदिर बघितलं? हो. ते पण आणि कसं वाटलं? गेलात काय? खूप छान मंदिर आहे. पूर्ण आवाजचं पुरातन काळातील नागोबाचं मंदिर देवाला वाटते आहे. ते कोकणातलं पण आपण असं जे बघतो दांडिया ते घातले. खूप छान आहे त्यांची मंदिर. परंपरा काय? देवीची मूर्ती पण खूप अशा सुंदर आहे. खूप साऱ्या फायनली मित्रांनो घरी आलेलो आहोत. वरण भात, बटाट्याची भाजी, छोले आणि आपलं करंजी असं आपण खाणार आहोत. सो मित्रांनो आपला हा व्लॉग मी इथेच संपवतो. बाय बाय एव्हरीवन. आणि कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक द्या, मनापासून आवडलं तर भरपूर जणांना शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या व्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गुड बाय.